हाय गाईज, आज मी चॉकलेट स्पॉन्ज केक बनवला आहे। दिसायला जेवढा स्पॉन्जी दिसत आहे तेवढाच बनवायलाही खूप सोपा आहे। इन्ग्रेडियंटची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मग रेसिपी करूयात। एका भांड्यात तेल, दही, पिठी साखर टाकून चांगले मिक्स करायचे आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चाळणीने चाळून मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे। चाळल्यामुळे त्यात गुठळ्या होत नाही। नंतर मग हे सर्व साहित्य टाकल्यावर आपल्याला एकाच डायरेक्शनने हळूहळू मिक्स करायचे आहे। हे सर्व बॅटर ओव्हर मिक्स पण करायचे नाही आहे। एकाच डायरेक्शनने मिक्स केल्यामुळे मग एअरी बबल्स होत नाहीत। मग जसे रिक्वायरमेंट असेल तसे थोडे थोडे दूध टाकून आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे बॅटर मिक्स करायचे आहे। तेही अगदी एकाच डायरेक्शनने आणि हळूहळूच मिक्स करत राहायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। तर मी हा केक कुकरच्या भांड्यात बनवते, तर त्या भांड्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात आणि हे सर्व बॅटर त्या भांड्यात टाकून टॅप करून घ्यायचे आहे। व 10 मिनिट आधी प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये हे भांडे ठेवून आपल्याला 30 ते 40 मिनिट बेक करायचा आहे। वेळ कमी जास्त हा लागू शकतो। व्यवस्थित बेक झाल्यानंतर हे अशा प्रकारे क्लिअर नाईफ निघला की समजायचं आपला केक बेक झाला आहे। थोडा वेळ झाकून ठेवूयात आणि व्यवस्थित एकदमपणे पूर्ण गार झाल्यानंतर हा केक आपण डिमोल्ड करूयात। तर बघा किती सहजपणे हा डिमोल्ड झाला आहे आणि स्पॉन्जी पण झाला आहे। तर ह्या केकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी झटपट होऊन जातो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून तुम्ही खा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।